पण आज आल्यानंतर एक घरामध्ये आल्यासारखं वाटलं. जे काही घरातले प्रश्न घरातला प्रमुखच सोडवतो आणि म्हणून प्रमुख या नात्याने हे सगळे प्रश्न 2 महिन्यामध्ये सोडवले जातील. याला काय फार कालावधी लागणार नाही. नगर दक्षिणेच्या निकालानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पराभवाचे शल्य मनी न धरता नव्या ऊर्जेनं आपल्या होम ग्राउंडवर अधिक जास्त लक्ष केंद्रित करत बारकाईनं सर्व स्तरातील नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून नागरिकांचा देखील उदंड प्रतिसाद सुजय विखेंना मिळत आहे. त्यातच सुरुवातीपासून सुजय विखेंनी आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे असं म्हणत खरोखर असलेल्या वेळेचा सदुपयोग करत शिर्डीसह परिसरात आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. 2 दिवसांपूर्वी शांती कमल येथे एका बैठकीदरम्यान शिर्डीतील गुरुस्थान नगर येथील महिलांनी सुजय विखेंची भेट घेत तेथील ड्रेनेज लाईन समस्या, नवीन वीज डीपी आणि कचरा समस्यांबाबत तक्रार करत स्वतंत्र घंटा गाडी देण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी देखील लक्षपूर्वक महिलांच्या समस्या ऐकून घेत दिनांक 27 तारखेला मी स्वतः गुरुस्थान नगर येथे येऊन समस्यांचं निराकरण करेन असा शब्द दिला होता. मात्र चक्क आज दिनांक 25 जून रोजी ठरल्या तारखेच्या 2 दिवस आधीच भल्या सकाळी 8:30 वाजता डॉक्टर सुजय विखे यांनी गुरुस्थान नगर येथे अचानक भेट देत निवेदन देणाऱ्या महिलांची भेट घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत ड्रेनेज, कचरा आणि गाडी, नवीन डीपी बाबत समस्यांवर मार्ग काढल्यानं महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. यावेळी उपस्थित महिलांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत. व्यस्त असल्या कारणाने या सगळ्या परिसरामध्ये येऊ शकत नव्हतो, पण आज आल्यानंतर एक घरामध्ये आल्यासारखं वाटलं. जे काही प्रश्न असतील हे प्रश्न सगळे घरातले प्रश्न आहेत आणि हे सगळे घरातले प्रश्न घरातला प्रमुखच सोडवतो आणि म्हणून प्रमुख या नात्याने हे सगळे प्रश्न 2 महिन्यामध्ये सोडवले जातील. याला काय फार कालावधी लागणार नाही. तो विषय अजून डिटेल मी वर्क केलेला नाही. आज इथं आलो होतो म्हणून मी घोषणा केली. आपलं संकल्पना ही आहे की गोरगरिबांचे मुलं ही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उतरताना इतर ठिकाणी एवढे मोठे फीज भरू शकत नाही, अशा गरीब मुलांना त्या ठिकाणी त्याच दर्जाचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या आजी सिंधुताई विखे पाटील यांच्या नावाने एक नवीन योजना चालू करत आहोत. ती घोषणा मी माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी करेन. काय अडचण होती नेमकी? चारीची अडचण होती. चारीला लय गबळ झालं होतं. त्याच्यामुळे त्या समाजा दादांपुढं मांडलेलं आहे. आता दादा देणार आहे, कचरा गाडी देणार आहे, परत ते ड्रेस लाईन का काय ते देणार आहे. त्या समस्या दूर केल्या दादांनी. इथं शिवसाहेबांना नगरपालिकेचे चालू करणार आहे असे म्हटले शिवसाहेब. वल्ला कचरा बाजूला, सुक्का कचरा बाजूला. आभार आहे सुजी दादांचे. दादा संग असे बोलले, आता 62-63 वय झालं माझं. मला तर 1 रुपया कुठून मिळाना आणि राशन काढाय व्हायना. तर खाय प्यायची पंचायत आहे. मुलं नाही नोकरीला, सुना नाही नोकरीला, मोलमजुरी करून खात्यात. पण ते राशन जरी झालं तरी कमीत कमी ते भात तांदूळचं खातील ना मुलं बाळत. माझं हे मागणं होतं. आणि भाड्याच्या घरात राहते मी राहायला इकडं कृष्णनगरमध्ये. दादा काय म्हणले? दादा म्हणले करतो म्हणे, त्याची काय काळजी करू नको. दादानं मान्यता केली. पण मग मोठ्या मोठ्या बंगल्यावाल्याला पगार चालू आहे आणि गरीबाला नाही, भाड्याच्या घरात राहतो आम्ही. मग आम्हाला का नको? कमीत कमी 1500 तरी महिना. आम्ही दादावर विश्वास वाटतो करतील. दादा 100% करणार ना, म्हणून दादा पुढं हे मांडलं मी. काय अडचण होती नेमकी? आम्हाला ड्रेनेज लाईन नाही आणि चारीला आहे ना इतकं गबळ आहे तर प्यायला पाण्याने आजारी पडू राहिले. पाण्याच्या चारीच्या पाण्याने दूषित पाणी झालेलं आहे. आणि आमच्याकडे ना गाडी नाही कचरासाठी आणि लोक आजारी पडू राहिले. पाणी दूषित झालेलं आहे. घरामध्ये आजारी होऊ राहिले माणसं. मग काय केलं तुम्ही? कोणाकडे समस्या? आम्ही आता विखे दादा आले होते इथं, सुजित दादा, त्यांच्याकडं. ते म्हणले एवढ्या 2-4 दिवसात काम चालू करतो. आणि बरेच दिवस झाले आम्हाला इतके आमचे हाले तर काय सांगावं. 1/2 गुंठ्यामध्ये जागा, त्याच्यात खड्डे खांदायचे, त्याच्यात श्वास पाणी जातं संडाचं, तेच पाणी बोरलं येतं, तेच पाणी प्यायचं. आमची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे. हां, ऐकून घेतल्या. ते म्हणले आता एवढ्या 2-3 महिन्यामध्ये मी करून देतो, शिर्डीमध्ये देतो जोडून. सुजयदादा विखे पाटील आज कर्डोबानगर इथे आले होते. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ड्रेनेज, कचराचा प्रश्न मांडला आणि सुजयदादांना आम्हाला सांगितलं की एवढ्या 2-4 दिवसामध्ये मीटिंग घेऊन ड्रेनेजचा प्रश्न ते मार्गे लावणार आहे. कचऱ्याचा आणि ड्रेनेजचा आमचा जो प्रश्न आहे
तो गेल्या 20-25 वर्षापासून आहे आणि हा जो भाग आहे नांदुर्गी, कर्डोबा नगर, ज्ञानेश्वर नगर, कर्डोबा नगर, हा जो भाग आहे हा सुजयदादाच्याच पाठीमागं पहिल्यापासून आहे, आज बी आहे. त्यांचं आमच्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं, पण आता त्यांनी परत एकदा आश्वासित केलं सगळ्यांना की ते याच्यामध्ये योग्य ते निर्णय घेऊन सगळ्यात जो मेन जो मुद्दा आहे तो ड्रेनेजचा मुद्दा आहे. ड्रेनेजच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की 2-3 दिवसामध्ये मीटिंग घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. ज्या कर्डोबा नगर, ज्ञानेश्वर नगरमधले सर्व कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ सर्व ह्या ठिकाणी एकत्र येऊन हा प्रश्न सुजयदादाला त्यांनी सांगितला, तो प्रश्न मार्गी लावणार आहे. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6685. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.